यंदा रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा पौर्णिमा आणि भद्रा यांचा कालावधी याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रक्षाबंधन नेमके कोणत्या वेळी करावे, सकाळी पौर्णिमा संपण्यापूर्वी राखी बांधणे आवश्यक आहे का, तसेच भद्रा काळाचा यावर काही परिणाम होतो का, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यंदाच्या रक्षाबंधनाबाबत धर्मशास्त्रानुसार महत्त्वाची माहिती दिली आहे. नमस्कार, मी मोहन दाते पंचांगकर्ते. यावर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेला 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी रक्षाबंधनाचा सण आहे. सकाळी 9:49 पर्यंत पौर्णिमा असल्याने अनेकांना असं वाटतं की त्यापूर्वीच आपण रक्षाबंधन केलं पाहिजे. परंतु धर्मशास्त्राच्या वचनानुसार जेव्हा सूर्योदयानंतर पौर्णिमा ही 2 तास 24 मिनिटांपेक्षा जास्त असते, तेव्हा त्या दिवशी संपूर्ण दिवसभरात आपल्याला रक्षाबंधन कोणत्याही वेळी आपल्याला करता येते. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी आपण शुक्रवारी दिवसभरात कधीही राखी बांधण्याचा, रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करू शकतो. याच दिवशी एक चंद्रग्रहण आहे, परंतु ते भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे त्याचे ग्रहणाचे कोणतेही नियम आपल्याला लागू होत नाहीत. त्यामुळे ग्रहणाचा विचार न करताना आपण 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी नेहमीप्रमाणे आनंदात रक्षाबंधनाचा उत्सव हा साजरा करावा.